आज नाशिक शहरामध्ये मनसेचा 18वा वर्धापन दिवस साजरा होतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडेल। गेले 3 दिवस राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावरती असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि याच दौऱ्यानिमित्त नाशिकच्या स्थानिक शाखांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या राज ठाकरेंनी घेतलेल्या होत्या। वेगवेगळ्या ज्या शाखांचे उद्घाटन होतं किंवा पक्षप्रवेश होता हा या संपूर्ण दौऱ्यानिमित्त राज ठाकरेंनी घेतलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या। मात्र सध्याचा आजचा दिवस हा नाशिकसाठी महत्त्वाचा आहे, कारण नाशिकमध्ये पहिली सत्ता मनसेला महानगरपालिकेत मिळालेली होती आणि त्याच नाशिक शहरामध्ये हा पहिल्यांदाच वर्धापन दिन साजरा होत असलेला आपल्याला पाहायला मिळतं। आणि या वर्धापन दिनाची जी तयारी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर समोर या ठिकाणी सर्व मनसैनिक हे बसलेले असतील आणि आज मनसैनिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र लोकसभेच्या निवडणुका ह्या उंबरठ्यावरती असतानाच हा मनसेचा वर्धापन दिन आणि राज ठाकरे नेमकी पक्षाची पुढची भूमिका काय असणार आहे हे स्पष्ट करतील। खरं तर मोठा उत्साह आहे नाशिकमध्ये, चौकामध्ये मोठी वातावरण निर्मिती जी आहे ती केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। मात्र 10 ते 11 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सभागृहात येतील आणि याच ठिकाणाहून मनसैनिकांना आणि अख्ख्या महाराष्ट्रात मनसेची पुढची भूमिका काय असेल हे स्पष्ट करतील। पुढे दिनेश दिवेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।